अरे ऐक, मी क्लबला चाललीये. उशीर होईल. जेवण फ्रीजमध्ये आहे, गरम करून खा. ओके आई, मी पण ना पबला निघणार आहे. आज रात्री आपण स्विगीवरूनच ऑर्डर करूया. माझा कालचा हँगओव्हर अजून उतरला नाहीये. बापरे, आजच्या आपल्या या सखोल चर्चेची सुरुवातच किती भन्नाट आहे नाही का? हां. आज आपल्याकडे काही समाजशास्त्रीय नोंदी आहेत आणि त्या आधारे आपण एका नव्या आधुनिक म्हणीचा वेध घेणार आहोत. सासू क्लबमध्ये, सून पबमध्ये. अगदी बरोबर. म्हणजे पूर्वी कसं असायचं, घरात सासूची दहशत आणि सून कायम दबावाखाली. पण आता चित्र पूर्ण बदललंय. हो ना. घरातील ही जुनी सत्ता समीकरणे इतक्या झपाट्याने आणि अशा मजेशीर पद्धतीने कशी काय बदलली, मला तर खूप उत्सुकता आहे यावर बोलायची. यामागे केवळ हे एखादं फॅड नाहीये बरं का. याला एक भक्कम आर्थिक आणि सामाजिक कारण आहे. आपल्या आजच्या या माहितीच्या आधारे स्पष्ट दिसतंय की एक मिनिट, म्हणजे महिलांचे वाढलेले आर्थिक स्वातंत्र्य याबद्दल आपण बोलतोय का? नक्कीच. आर्थिक स्वातंत्र्य आणि जुन्या त्याग करण्याच्या संकल्पनेला मिळालेला स्पष्ट नकार. स्त्रियांनी केवळ कुटुंबासाठी जगण्याऐवजी आता स्वतःचा आनंद शोधायला सुरुवात केली आहे. अच्छा, म्हणजे हे अगदी एखाद्या जुन्या पारंपरिक कंपनीचं अचानक कोवर्किंग स्पेसमध्ये रूपांतर झाल्यासारखं आहे. को वर्किंग स्पेस हे भारी उदाहरण आहे. हो, म्हणजे बघ ना, पूर्वी घरात एकच बॉस असायचा आणि बाकीचे नुसते कर्मचारी. पण आता घरातले सगळे सदस्य आपापले लॅपटॉप आणि आयुष्य घेऊन एकाच छताखाली राहत असले तरी प्रत्येकाचा बॉस तो स्वतःच असतो. एक्झॅक्टली. को वर्किंग स्पेस प्रमाणेच आता घराची मध्यवर्ती सत्ता पूर्णपणे विभागली गेली आहे. सासू जुन्या बंधनातून मुक्त होऊन स्वतःला नव्याने शोधतीये. आणि सून तिच्या कॉर्पोरेट आयुष्यातील ताण हलका करण्यासाठी पपचा मार्ग निवडतीये. कोणीच कुणावर अवलंबून नाही. आणि यात सगळ्यात गंमत कुणाशी होत असेल तर त्या बिचाऱ्या बापाची. खरेच. अ, म्हणजे शेजारी विचारतात की घरात दोघीही नाहीत, मग घर कोण चालवतं? तेव्हा तो बाप बिचारा काय उत्तर देतो माहितीये का? हं, तो म्हणतो मी आणि वायफाय. बापरे, हे खूपच विनोदी आहे. आणि सोशल मीडियाचं पण तसंच आहे ना. सासूचे फिलिंग यंग वाले रील्स व्हायरल होतात. हो, आणि सुनेचे पार्टी ऑल नाईट वाले. पण बापाच्या स्ट्रगलिंग हस्बंड रीलला फक्त 2 व्ह्यूज मिळतात. अगदी खरंय. पण इथे एक विरोधाभास दिसतोय. घरातील पुरुष आता फक्त पडद्यामागचा संघर्ष करणारा घटक उरलाय, तर स्त्रिया या मॉडर्न जगाशी उत्तम जुळून घेत आहेत. पण थांब, मला इथे एका गोष्टीला आव्हान द्यावंसं वाटतं. आपण जे हे आधुनिक चित्र रंगवतोय, ते फक्त एका ठराविक शहरी आणि उच्च मध्यमवर्गीय वर्गापुरतंच मर्यादित नाही का? हा अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलास. हो, सध्या हा बदल प्रामुख्याने शहरी भागात जास्त ठळकपणे दिसतोय. पण यामागचा ट्रेंड समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जसजसा आर्थिक स्तर उंचावतो आणि तंत्रज्ञान घराघरात पोचतं, तसतसा हा बदल सगळीकडे दिसेल असं म्हणायचंय का तुला? बरोबर. सगळ्यात आधी ती जुनी हब अँड स्पोक कौटुंबिक व्यवस्था मोडकळीस येते. पुरुष जो आधी घराचा कर्ता आणि एकमेव निर्णय घेणारा होता, तो आता नव्या व्यवस्थेत फक्त एक पडद्यामागचा सहरहिवासी बनून राहिलाय. याचा अर्थ या नव्या व्यवस्थेत खरा हिरो तो बाप नाही है. मग कोण आहे? घरातला तो वायफाय राउटर. विचार कर, त्या वायफायशिवाय ही डिजिटल आणि आधुनिक व्यवस्थाच कोलमडून पडेल ना? आणि आपल्या आजच्या स्रोतातील एका कथेचा क्लायमॅक्स तिथेच येतो, जेव्हा खरोखरच एक दिवस अचानक लाईट जाते. अरे देवा, मग काय होतं? ते हिरो असलेलं वायफाय बंद पडतं. सासू क्लबला जाऊ शकत नाही आणि सून पबला जाऊ शकत नाही. आणि पहिल्यांदाच त्या दोघी घरात अडकतात. मला वाटतं खऱ्या अर्थाने एकमेकींशी गप्पा मारायला लागतात तेव्हाच. हो, तू पबमध्ये काय करतेस आणि तुम्ही क्लबमध्ये काय करता, यातून त्या दोघी चक्क मैत्रिणी होतात. वा. आणि मग घरात एक नवीन नियम बनतो. एक दिवस क्लब, एक दिवस पब आणि एक दिवस फॅमिली डिनर. हे ऐकायला थोडं फिल्मी वाटत असलं तरी यातून एक मोठं समाजशास्त्रीय सत्य समोर येतं. तंत्रज्ञानाने आणि पैशाने त्यांना स्वातंत्र्य दिलं. प्रत्येकाला आपापले स्वतंत्र कोपरे दिले. नक्कीच. पण जेव्हा ते डिजिटल साधन काढून घेतलं जातं, तेव्हा त्यांना त्यांच्या खऱ्या नात्याची आणि संवादाची नव्याने जुळवाजुळव करावीच लागते. बाह्य संपर्क तुटतो, तेव्हाच खरा अंतर्गत संवाद सुरू होतो. सासू क्लबमध्ये असो वा सून पबमध्ये, शेवटी घर संवादावरच चालतं. जरी तो बाप अजूनही किचनमध्ये आज नाश्ता काय हेच विचारत असला तरी. खरंय. आणि इथूनच एक खूप वेगळा विचार डोक्यात येतो. आपण नेहमी डिजिटल जगाला आणि तंत्रज्ञानाला दोष देतो की त्यामुळे कुटुंबे दुरावत आहेत. हो, आपण बऱ्याचदा तसं म्हणतो. पण आजच्या या विश्लेषणातून हे दिसतं की ह्याच डिजिटल स्वातंत्र्यामुळे आणि तंत्रज्ञानामुळे स्त्रियांना जुन्या पारंपरिक आणि जाचक भूमिकांमधून बाहेर पडण्याची ताकद मिळाली. खरंच,
मग प्रश्न हा उरतो की आपण जेव्हा जुन्या काळातील फॅमिली टाईमची आणि एकत्र बसण्याची आठवण काढतो तेव्हा आपल्याला खरोखरच तो हरवलेला संवाद परत हवा असतो की नकळतपणे ती जुनी सत्ता समीकरणे आणि तो जुना दबदबा परत हवा असतो. हां, विचार नक्कीच चक्रावून टाकणारा आहे. ऐकणाऱ्यांनीही आज आपापल्या कुटुंबातील या बदलत्या समीकरणांवर विचार करावा. आणि मुद्दामून नो वायफाय वेळ ठरवला तर काय जादू होईल हे नक्की तपासून पाहावं. बरोबर. कदाचित त्यातही असाच एखादा मोठा धडा लपलेला असेल